ते जहांगीर असू दे, जे शहाजहान असू दे, त्यांनी जे धर्मनिरपेक्ष राजवट केली होती, त्यांच्या राजवटीच्या कारभाराला माझं समर्थन होतं, माझ्या पूर्वजांचं समर्थन होतं. परंतु तुमच्या राजवटीला आमचं समर्थन नाही, हे दख्खनी हिंदीमध्ये सांगणारा राजा, त्यांच्या समोर ठामपणे आपला विचार मांडणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. म्हणून आम्ही आज गर्वाने सांगतो, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि आज आमच्या महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या ठिकाणी जाऊन जे मुजरा करतात, आपल्या शिवसेनेतले 6 खासदार जे त्या ठिकाणी जाऊन मुजरा करतात, त्यांना लाज वाटायला. दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही जी लाईन आहे ना, ही लाईन कशावरून पडली तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी धमक होती की त्यांनी डायरेक्टली तोंडावर जाऊन सांगितलं औरंगजेबाला. औरंगजेब कोण होता त्या काळामध्ये? कुठून? आपल्या अफगाणिस्तान पासून जे आहे इकडे म्यानमार पर्यंत, आणि तिकडे उत्तरेला काश्मीर पासून ते दक्षिणेला बुरहानपूर पर्यंत, महाराष्ट्रापर्यंत जे त्यांची सत्ता होती. पूर्ण भारतातले जेवढे पण राजे होते, किती पण ताकदवर असू दे, राजपूत असू दे, पंजाबी असू दे, शीख असू दे, कसलाही राजा असू दे, सगळेजण त्याच्या समोर मुजरा करत होते. परंतु आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या बरोबर समोर गेले. छत्रपती शिवाजी महाराज सोडा हो, त्यांच्यासोबत असलेला बाल संभाजी महाराज सुद्धा, संभाजी राजे सुद्धा त्या ठिकाणी मुजरा केले. त्यांनी म्हणले नाही, आम्ही तुमच्या समोर मुजरा करणार नाही. तुमची राजशाही, राज करण्याची जी पूर्ण ताकद आहे, जी राज करण्याची जी शैली आहे, ती चुकीची आहे. आम्ही तुमच्या शैलीला समर्थन करत नाही. जे तुमच्या पूर्वजांनी काम केलं होतं, धर्मनिरपेक्षपणे काम केलं होतं, ते अकबर बादशाह असू दे, ते हुमायूं असू दे, ते जहांगीर असू दे, जे शहाजहान असू दे, त्यांनी जे धर्मनिरपेक्ष राजवट केली होती, त्यांच्या राजवटीच्या कारभाराला माझं समर्थन होतं, माझ्या पूर्वजांचं समर्थन होतं. परंतु तुमच्या राजवटीला आमचं समर्थन नाही, हे दख्खनी हिंदीमध्ये सांगणारा राजा, त्यांच्या समोर ठामपणे आपला विचार मांडणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. म्हणून आम्ही आज गर्वाने सांगतो, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि आज आमच्या महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या ठिकाणी जाऊन जे मुजरा करतात, आपल्या शिवसेनेतले 6 खासदार जे त्या ठिकाणी जाऊन मुजरा करतात, त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्याच्या पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज ह्या महाराष्ट्राचे छत्रपती झाले. त्यांनी 9 वर्ष राज्य सांभाळलं. 9 वर्षानंतर घातपाताने त्यांना कैद करण्यात आलं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर पुढे 17 वर्ष हे महाराष्ट्र बिना राजाचा संघर्ष करत राहिला. ताराराणी लढत राहिले, धनाजी संताजी हे सेनापती लढत राहिले. पुढे जेव्हा ह्या मराठ्यांचं सत्ता पुन्हा ह्या देशावर आलं, तर अटके पार झेंडा लावलं. अटके पार झेंडा म्हणजे अटकजवळ, अफगाणिस्तान मध्ये जे अटकजवळ अटक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर पण आपला भगवा फडकवलंय ते आपले मराठी मावळ्यांनी. आणि त्यानंतर जे औरंगजेबच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा मुलगा अकबर होता, त्यांनी फक्त नावाला दिल्लीमध्ये राजा होता, तर त्यांचा पूर्ण कारभार हे मराठीशाही बघत होती आणि पेशवे हे बघत होते. त्यासाठी हे मला सांगायचं आहे, आपण महाराष्ट्रात राहून त्या काळी दिल्लीचं तख्ताचा विचार आणि त्याचा कारभार बघत होतो. तर आताचे आमचे जे खासदार आहेत, जे मंत्री आहेत, घाला लोटांगण वंदे न चरण, गुजरातच्या 2 व्यापारी झोपा काढते, त्यांच्या पायावर झोपते, जाऊन दंडवत प्रणाम करतात. आई तुळजाभवानीला दंडवत घाला, पांडुरंग विठ्ठलाला दंडवत घाला, तुम्हाला बुद्धी येईल आणि बळ येईल आणि राजकारण करायला तुम्हाला विचारधारा भेटेल. कुठं तर जाऊन आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवू नका. तुमच्या पार्टीचे लीडर असतील, पण एवढं पण महाराष्ट्राचा विषय बघा. गावामध्ये सरपंच असतो, गावामध्ये पंच लोक असतात, पण आपल्या घरचा विषय आपण त्यांच्या समोर जाऊन सांगत असतो का? नाही. आपलं घरचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय, महाराष्ट्राच्या राजकारणाची, सुसंस्कृतीची राजकारण आहे. ह्या भूमीमध्ये अनेक थोर विचारवंत, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक, लोकमान्य टिळक, अशा अनेक लोक होऊन गेलेत. विनाबू भावे असू दे, प्रबोधनकार ठाकरे असू दे, बाळासाहेब ठाकरे असू दे, आता चालू मध्ये असलं महान नेता आपल्या सध्या आता जिवंत आहेत ते आपले शरदचंद्र पवार. महाराष्ट्राचा कणा असल्यासारखा आहे, त्यांचा जरा शिका.